अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा प्रयोग केला, पण राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची जी स्थिती आहे त्या स्थितीबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? तुम्हाला एवढा दारुण पराभवाला सामोरं जावं लागेल असं वाटलं होतं का? नाही, मला असं वाटतं पुण्यामध्ये आम्ही एकत्र आलो कारण लोकांची ती इच्छा होती आणि हा विजय सपशेल पैशाचा आहे, हा विजय सत्तेचा आहे, बरं. हा विजय निवडणूक आयोगाने त्यांना जी मदत केली त्याच्यामुळे आहे. पण अजित पवारांनी त्यामुळे केली नाही ती मदत त्यांनी? नाही, नाही. नक्कीच केली नाहीये. कारण पुण्याचं समीकरण जरा वेगळं आहे. पुण्यामध्ये जातीपातीचं, धर्माचं राजकारण जास्ती मोठ्या प्रमाणात चालतं. RSS तिथे खूप मोठ्या प्रमाणात काम करताना आपल्याला दिसेल. आणि ह्या ठिकाणी मुंबईमध्ये तुम्ही म्हणाल तर मुंबईमध्ये जर काँग्रेस आणि वंचित सुद्धा आमच्या सोबत आली असती तर निश्चितच आम्ही याच्यापेक्षा चांगले रिझल्ट देऊ शकलो असतो. आज सुद्धा जे उद्धवजी ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा मनसे असेल यांना चांगल्या प्रकारे मतदान झालेलं आहे. आपण अगदीच ते नाकारू शकत नाही. परंतु ह्या सगळ्याला जबाबदार जो आहे, जो पैसे वाटप तुम्ही प्रत्येक चॅनलने तो दाखवलेला आहे. म्हणजे मध्यमवर्गीयांना सुद्धा वॉशिंग मशीन, फ्रीजपासून, पैशापासून आणि मतदार हा पैशाला जागलेला आहे. आता निवडणुका म्हणजे पैशाचं आणि मतांचं समीकरण एक नव्याने झालेलं आहे आणि ते निवडणूक आयोगाने खरं तर थांबवायला पाहिजे होते. जेव्हा अशा प्रकारे पैसे वाटप ज्या ठिकाणी होतंय त्या ठिकाणी त्या वॉर्डामध्ये मतदान थांबवणं किंवा मतदान होऊ न देणं अशी काहीतरी कडक कारवाई जर झाली असती तर हे रिझल्ट्स आपल्याला वेगळे दिसले असते. परंतु आता मतदारांना सवय लावलेली आहे की तुम्ही पैसे घ्या आणि मतदान करा आणि त्यामुळे हे सगळे रिझल्ट्स सत्ता तुमच्याकडे आहे, निवडणूक आयोगाची सगळी यंत्रणा तुमच्याकडे आहे, EVM मशीन तुमच्याकडे आहे आणि तुम्ही धर्माच्या नावाने जे राजकारण आज MIMला जे यश मिळालेलं आहे ते धर्माच्या राजकारणाचं यश आहे. कारण मुस्लिम मतदाराने ठरवून टाकले की आपल्याला तरी काय, मग आपल्याला जर काय कोणीच दाद देत नसेल आणि मुस्लिम म्हणून जर आपल्याला अवहेलना केली जात असेल तर मग सरळ MIM कडे जा तुम्ही. अशा प्रकारे हे मतदान झालेलं आहे. त्यामुळे ही लोकशाही आता या देशात राहिलेली नाही. ठीक आहे. तर आता प्रेक्षकांसाठी एक महत्त्वाची अपडेट आपण देतोय. घोषित झालेले जे निकाल आहेत ते तुम्हाला आता टॅलीवरती दिसतील. जे विजयी झालेले आहेत, कारण आतापर्यंत आपण आघाडीवर किती आहेत ते दाखवत होतो, आता मात्र या टॅलीवरती घोषित झालेले निकाल जे नगरसेवक म्हणून निवडून आलेले आहेत त्यांचे निकाल आपण दाखवतोय. त्यानुसार 105 जागांवरती भाजप आणि शिवसेना यांचे 105 नगरसेवक निवडून आलेत. 67 हे ठाकरे बंधूंचे नगरसेवक निवडून आलेले आहेत. तर ही आताची परिस्थिती आहे. पण आपण या सगळ्या आकड्यांच्या माध्यमातून चर्चा करणार आहोत मान्यवर पाहुण्यांच्या सोबत यातल्या काही महत्त्वाच्या चेहऱ्यांबद्दल, ज्या चेहऱ्यांचं राजकीय भवितव्य या निवडणुकीच्या नंतर ठरलेलं आहे. त्याच्याबद्दलचे काही प्रश्न उपस्थित झालेले आहेत आणि हे प्रश्न काय आहेत, हे आकडे जरी निर्जीव असले तरी त्यातला अर्थ काय तो समजून घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि त्यासाठी आपण महाराष्ट्रातल्या प्रमुख 6 नेत्यांच्या बद्दल जे सवाल आज उपस्थित करतोय त्याची आज आपल्याला चर्चा करायची आहे. सुरुवातीला उद्धव ठाकरेंच्या बद्दलचा सवाल हा आहे, सहानुभूती असून सुद्धा सत्ता का गेली? म्हणजे जी आता सध्या अडखळताना त्यांची सत्ता दिसतेय ती परिस्थिती का निर्माण झाली? हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा उद्धव ठाकरे यांच्याबद्दल विचारला जातोय. सवाल आहे, मराठी मतांची फूट मागात पडली का? कारण जर तरला राजकारणात अर्थ नसतो, पण शिंदेची शिवसेना जर या दोघांसोबत पुन्हा ऍड केली तर ही मराठी मतं किती होतात याचा अंदाज येऊ शकतो. मराठी मतांची फूट रोखण्यात त्यांना अपयश आलं का? ठाकरे ब्रँड प्रभावी दिसला पण तो पुरेसा आहे का? म्हणजे प्रभावी दिसला पण सत्तेत नेण्या इतका पुरेसा आहे का? हा सवाल सुद्धा आज या निमित्तानं उपस्थित केला जातोय. उद्धव ठाकरेंच्या बद्दल आणखीन एक प्रश्न आज आपण उपस्थित करतोय. उद्धव ठाकरेंची धार बोथट झाली आहे का? गेल्या काही दिवसांमध्ये आपण बघितलं त्यांची ती एकूणच आक्रमकता जी आहे ती कमी झालेली आपल्याला दिसते का? किंवा त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने सुद्धा. आणि महाविकास आघाडीच्या प्रयोगाने मतदार, त्यांचा जो पारंपरिक मतदार होता तो काहीसा गोंधळात पडला का? खरं तर हे टू अर्ली होईल, अजून काही जागांचे निकाल येणं बाकी आहे. त्यानंतर आपण त्यांच्याबद्दल एखाद्या मतापर्यंत पोहोचू शकतो. पण हे प्रश्न आता उपस्थित होतात. प्रखर हिंदुत्वाची भूमिका सोडल्यानं त्यांचं काही नुकसान झालेलं आहे का? या प्रश्नाचं उत्तर सुद्धा शोधण्याचा प्रयत्न आज या चर्चेच्या माध्यमातून आपल्याला करायचा आहे.
पुढची 2 तास आपण ही सगळी चर्चा करणार आहोत. लोकांशी संपर्क कमी झाल्यानं संघटनेवरची पकड ढिली झाली, हा जो आरोप केला जातो त्यात तथ्य आहे का, हा प्रश्न सुद्धा आज आपण मान्यवरांशी चर्चा करणार आहोत. उद्धव ठाकरे लढवय्ये नेते म्हणून उभे राहतील का? सगळीकडे पानिपत होत असताना उद्धव ठाकरे ज्या पद्धतीने मुंबईमध्ये सत्ताधाऱ्यांच्या समोर उभे राहिलेले आहेत, तर घोषित निकालांची टॅली पुन्हा एकदा 105 जागांवरती महायुती, शिवसेना आणि भाजप 105 जागांवरती विजयी झालेली आहे. तर शिवसेना आणि त्याचबरोबर भाजप या मनसे आणि शिवसेना तर 67 जागांवरती ठाकरे आणि मनसे यांनी विजय मिळवलेला आहे, 105-67. पण काँग्रेसला सुद्धा त्यांच्यासोबत आपल्याला पकडावं लागेल त्या टॅलीमध्ये, आणि हे महायुतीला माहिती आहे. त्यामुळे ही किती काटेकी लढत आहे बघा. जर काँग्रेसचे त्याच्या 67 मध्ये मिसळले 21+67, म्हणजे ही लढाई जी आहे ती फार अटीतटीची बनलेली आहे. अजून काही जागांचा निकाल घोषित होणं बाकी आहे आणि त्यामुळे या सगळ्या निकालांवरती आपली नजर असणार आहे. दिवसभरात जे आकडे आपण टॅलीवर दाखवत होतो ते आघाडीवरचे होते. आता विजयी घोषणा ज्यांची झालेली आहे ते आकडे आता आपण टॅलीवरती दाखवतोय. आपल्या सोबत नवीन पाहुणे सुद्धा जोडले गेलेले आहेत, गुलालानं माखलेले आहेत. अजितराव, स्वागत आहे तुमचं. पण अजितराव, हा जो गुलाल आहे तो गुलाल कुठला आहे? इतर महानगरपालिकांमधला की मुंबईतला पण आहे? नाही, मुंबईतला पण आहे. येता येता म्हणजे मुंबईतला आहे, विशेषत्वानं मानखुर्दचा आहे. आणि तो विजय आमच्या सगळ्या टीमसाठी खूप महत्त्वाचा आहे. आपल्याला त्याची सगळी कल्पना आहे की अशा ठिकाणाहून आम्ही ती सीट निवडून आलोय पहिल्यांदाच, की ज्या ठिकाणी लोक म्हणत होते मुस्लिम बहुल परिसर आहे, तुम्ही निवडून येणार नाही. पण तिथनं अनेक दिवसाच्या कष्टानंतर मान्य देवेंद्रजींच्या आशीर्वादानं आम्ही मानखुर्दमधनंही विजय मिळवला आहे. तुमचं अभिनंदन. मला वाटतं की तुमच्यासाठी अजून थोडंसं मुंबईचं जे सेलिब्रेशन आहे बीएमसीचं, त्याच्यासाठी थोडी वाट पाहताय तुम्ही? नाही, थोडी वाट नाही पाहतो. मगाशी अजून दिसलं नाही संबोधन celebration आपण म्हणून. नाही सेलिब्रेशन आपण माननीय मुख्यमंत्र्यांनी केलं. बाळासाहेब भवनला फटाके फुटले, भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोर फटाके फुटले, मिठाई वाटली, जोरदार जल्लोष झाला. आपले सगळे सहकारी तिथं होते, त्यांच्याबरोबर सगळा आनंद आम्ही साजरा केला. टेक्निकली आपण असं म्हणू शकतो की थोडीशी आपल्याला वाट पाहायला पाहिजे, टेक्निकली वाट पाहायला पाहिजे. पण चर्चा सुरू झालेली आहे, वर्षावरती आता काही सिनियर लीडर्स पोहोचलेले आहेत. त्यामुळं महायुतीचं सेलिब्रेशन ऑन आहे. शीतलताई, हे आकडे थोडेसे काळजी टाकणारे आहेत तुम्हाला? हे आकडे जरी दिसत असले तरी आमच्याकडे अजूनही चालू आहे. 114 हा आपल्याला आकडा पाहिजे आणि तो काही फार लांब आहे असं मला दिसत नाही. पण ज्या प्रकारची तुमची सगळी रणनीती होती, तयारी होती, ठाकरेंची जी अवस्था होती, ते पाहता तुम्हाला बऱ्यापैकी घाम गाळावा लागलेला दिसतो इथपर्यंत पोहोचताना, 105 पर्यंत पोहोचताना. मला हे अपेक्षित होतं की हे अनपेक्षित आहे? हे प्रामाणिक उत्तर हवंय मला.